160 आरोपी, दंगल, गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक, कठोर कलमे लागू, 39 नावाजलेले आरोपी. आय लव्ह मोहम्मद नावाची रांगोळी दिसताच परिसरात शेकडो युवक संतप्त झाले आणि थेट रस्त्यावर उतरले. शांततेचं आवाहन करणाऱ्या पोलिसांनाच या जमावाने लक्ष्य करत दगडफेकीला सुरुवात केली. चेंगराचेंगरी, गोंधळ, आरडाओरड, अवघ्या काही मिनिटात रस्त्याचं रणांगण झालं. या प्रकरणात पोलिसांनी स्फोटक कारवाई करत 39 नावाजलेल्या आरोपींसह 140 ते 160 अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात सरफराज जहागीरदार, कासिम शेख, सुफियान शेख, आयुब तांबोळी उर्फ समोसेवाला, अझीम राजे यांचा समावेश असून त्यांच्यावर जमाव चिथावणी देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दंगल, पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन अशी गंभीर कलमं लागली आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 1.5 तास महामार्ग रोखून ठेवण्यात आला. ईदगाह मैदानाच्या दिशेने पळणाऱ्या जमावाने रिक्षा आणि मोटरसायकलींवर दगडफेक करत मोठं नुकसान केलं. एवढंच नव्हे तर या गोंधळात काही क्षण शहरात अफवांचा भडका उडाला आणि नागरिक घाबरून घरातच थांबले. या घटनेने संपूर्ण नगर हादरलं आहे. धार्मिक भावना पेटवून शहराचा कायदा व सुव्यवस्था कोणाच्या हातात सोडली जाते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. आता या गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पुढील अटक कोणाची होते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.